महाराष्ट्राच्या 2029च्या मुख्यमंत्री आमच्या वहिनी म्हणजे तुमच्या सौभाग्यवती यांची काय भूमिका आहे या सगळ्या ह्याच्यावरती? अतिशय सुंदर प्रश्न. ती वाघाची बायको आहे, ती वाघीण आहे आणि ती घरंदाज आहे. ती माझ्याबरोबर बिग बॉस मध्ये दिसली त्याच्यानंतर ती बाहेर येणार नाही, कारण ती घरंदाज आहे. आणि घरंदाजपणाची व्याख्या कुठल्या पुरुषांना आणि कुठल्या बायकांना कळते त्यांनी अभ्यास करावा. म्हणूनच सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकलेंना प्रातिनिधिक स्वरूपात सर्व मातांच्या वतीनं, सर्व भगिनींच्या वतीनं, सर्व वहिनींच्या वतीनं मला महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनवायचे. हा माझा स्वार्थ असेल, हे माझं स्वप्न असेल, हे माझं ध्येय असेल, हे माझं गोल असेल, हे माझं आहे. कारण मी माझ्या पद्धतीनं जगतो. आणि जर हे सगळं अध्यात्म, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी ह्या गोष्टी जर भारत देशामध्ये मानल्या जातात तर मी गेल्या जन्मी राजा होतो. आणि माझा तोरा हा राजाचाच आहे. राजा हा कधीही कुठेही झुकत नाही. अलंकृताजी बिचुकली ह्या जर मुख्यमंत्री झाल्या तर कारभार सगळा तुम्हीच बघणार का? मुळीच नाही. आत्ताच म्हणलं सी इज अ वेल एज्युकेटेड वुमन. डबल ग्रॅज्युएट आहे ती, डबल MA BEd आहे ती. वन्स अपॉन अ टाइम सी इज अ लेक्चर ऑफ मराठी लिटरेचर अँड कॉज ऑफ माइंड सी लिव्ड बिहाइंड द जॉब. वाय? I am asking that question and telling her that don't do the job. We are not needing. That's why leave it.